हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपण आज सबऑर्डिनेट क्लॉजमधला थर्ड टाईप ॲडव्हर्ब क्लॉज याबद्दल डिस्कशन करूयात. आधीच्या लेक्चर्समध्ये आपण प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसे असतात, वाक्यरचना करत असताना आपल्याला कशा पद्धतीने या गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहेत, इथंपासून सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही नाऊन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजवरचे आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर एकदा ते बघा. त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉजचं हे लेक्चर बघायला सुरुवात करा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेण्यासाठी जास्त सोप्या जातील. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन करणार आहे त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या रिव्ह्यू एक्सरसाइजसुद्धा सोडवणार आहे. त्यामुळे या लेक्चर सिरीजला फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन्स येत नसतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ॲडव्हर्बची जी डेफिनेशन आहे ही आपण थोडक्यात बघूयात. बऱ्याच जणांना माहिती असतं की व्हर्बला क्वालिफाय करणारा शब्द म्हणजे ॲडव्हर्ब. पण हा ॲडव्हर्ब फक्त व्हर्बला क्वालिफाय नाही करत, तर वाक्यातल्या व्हर्बला किंवा वाक्यामध्ये जर एखादं ॲडजेक्टिव्ह आलं असेल तर ते, किंवा इतर काही ॲडव्हर्ब असेल वाक्यामध्ये, त्याबद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळत असेल तर ते आपल्यासाठी एक ॲडव्हर्बचं काम करतं. ठीक आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की क्लॉज म्हणजे नक्की काय असतो, तर स्वतःचा एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणारं जे काही वाक्य असतं, जी आपण साधी वाक्यरचना केलेली असते, त्याला आपण क्लॉजेस म्हणतो. बरोबर. आणि जर तुम्ही ॲडव्हर्ब म्हणून एखादं वाक्य वापरणार असाल वाक्यामध्ये, तर ते आपण ॲडव्हर्ब क्लॉज म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. हे काय असेल आपल्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजेच काय, हे जे असेल ॲडव्हर्ब क्लॉजमधलं जे वाक्य, ते इथे ॲडव्हर्ब सारखंच काम करणार आहे, फक्त ह्याला स्वतःचा एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणार आहे, म्हणजे याची एक सेपरेट वाक्यरचना असेल. आता आपण जे काही रूल्स असतात ॲडव्हर्ब क्लॉज बनवताना त्याबद्दल डिस्कशन सुरू करूया. ॲडव्हर्ब क्लॉज इज वन ऑफ द 3 सबऑर्डिनेट क्लॉजेस. इट डज द वर्क ऑफ ॲन ॲडव्हर्ब. आपण मगाशी म्हटलं तसं ते एक ॲडव्हर्ब सारखं कार्य करतं ते वाक्य, त्यामुळे आपण त्याला ॲडव्हर्ब क्लॉज असं संबोधतो. इट मॉडिफाईज सम व्हर्ब, ॲडव्हर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह इन द मेन क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जे आपल्याला एखादं व्हर्ब, ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह दिलेला असेल त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा हा एक शब्दसमूह असेल, ही एक वाक्यरचना असेल. ठीक आहे. ॲडव्हर्ब क्लॉज मे बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. ॲडव्हर्ब क्लॉजचे टाईप्स भरपूर आहेत, सोपे आहेत खूप आयडेंटिफाय करायला. फक्त आपल्याला कोणता टाईप आहे हे लक्षात ठेवावं लागेल. टाईप्स काय काय असतात बघूयात आपण. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन ऑर कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. आता जेवढे ॲडव्हर्ब्सचे प्रकार आहेत तेवढेच इथल्या क्लॉजेसचे सुद्धा प्रकार आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ॲडव्हर्ब ऑफ मॅनरमध्ये काय काय येतं. जर आपण म्हटलं ब्रेवली, तर कशा पद्धतीने असं सांगत असताना आपण हे ॲडव्हर्ब वापरलेलं असतं. आणि जर आपण एखादं क्लॉज बनवलेला असेल, तो इथे मॅनर सांगत असेल, कशा पद्धतीने ती गोष्ट झाली सांगत असेल, एक्सप्लेन करत असेल, तर तो आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असेल. ठीक आहे. क्लॉजसुद्धा जे काही ॲडव्हर्बचे टाईप्स आहेत त्यावरूनच आपण डिसाईड केलेले आहेत. या प्रत्येक क्लॉजबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन सुरू करूयात. त्याआधी इथे एक नोट दिलेली आहे, ही खूप महत्त्वाची नोट आहे. फ्युचर टेन्स इन अन ॲडव्हर्ब क्लॉज बिकम्स प्रेझेंट. म्हणजे तुम्हाला थोडक्यात फ्युचर टेन्समधली वाक्यरचना ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲडव्हर्ब क्लॉजमधला पहिला टाईप आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. जिथे आपल्याला वेळ दर्शवण्यात येते ती गोष्ट आपल्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमचं काम करेल. दिस क्लॉज इज इंट्रोड्युस्ड बाय कंजंक्शन्स ऑफ टाईम सच ॲज व्हेन, व्हेनेवर, ॲज सून ॲज, while, before, after, by the time, until, till, since, ever since, as long as. जिथे जिथे तुम्हाला वेळ दर्शवणारे जे काही ॲडव्हर्ब्स आहेत, ठीक आहे. आता हे कंजंक्शन्स आपण कशासाठी वापरणार आहे, वेळ दाखवण्यासाठी. आणि जर आपण त्यांची वाक्यरचना ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये केलेली असेल, म्हणजेच ते वाक्यामध्ये ॲडव्हर्बचं काम करणार असेल हा आपण बनवलेला क्लॉज, तर तो आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असं कन्सिडर करणार. पुढे असं सांगितलेलं आहे, वन शुड बी केअरफुल इन डिस्टिंग्विशन बिटवीन सायमल्टेनियस अँड प्रिसिडिंग सक्सिडिंग ॲक्शन. म्हणजे आता सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेस घडणाऱ्या गोष्टी, प्रिसिडिंग म्हणजे आधी घडलेली गोष्ट, सक्सिडिंग म्हणजे नंतर घडलेली गोष्ट. तो आपल्याला कधी कुठली गोष्ट झाली, ज्यावेळेस वाक्यामध्ये दोन क्रिया एका वेळेस झालेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं, त्यातली पहिली कोणती आणि दुसरी ॲक्शन कोणती हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे.
ओके, तुम्हाला जर क्लॉजेस बनवायचे असतील, व्यवस्थित आयडेंटिफाय करायचे असतील, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. कोणती क्रिया कधी घडली हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. प्रिसिडिंग ॲक्शन शुड बी एक्सप्रेस्ड इन परफेक्ट टेन्स ॲज द केस मे बी. आता ॲज द केस मे बी म्हणजे परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट पास्ट, कारण आपण फ्युचर टेन्समध्ये रचना करत नाही ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये. त्यामुळे यातली जी पहिल्यांदा घडणारी जी ॲक्शन असेल ही कंपल्सरी आपण परफेक्ट टेन्समध्ये बनवणार आहे. ठीक आहे, काही सेंटेन्सेसचा आपण अभ्यास करूयात. फर्स्ट आहे व्हेन शी विल अराईव्ह शी विल टेल अस अबाउट द एक्सपिडिशन. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, विल अराईव्ह चेंज करायचं आहे आपल्याला. या वाक्यात व्हेननी आपण कंजंक्शन वापरलेलं आहे. कधी सांगणारा शब्द आहे तो आहे व्हेन. हे कंजंक्शन आपण वापरलं जो आपल्याला टाईम सांगत आहे आणि हे आपल्यासाठी एक सबऑर्डिनेट क्लॉजचं काम करतं. पण या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये इथे विल वापरलेलं आहे जे चुकीचं आहे, कारण हा कोणता टेन्स आहे, सिम्पल फ्युचर टेन्स, आणि आपल्याला वाक्यरचना फ्युचर टेन्समध्ये करायची नाही आहे. त्यामुळे आपण ह्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, आणि हा जो सेकंड पार्ट आहे या वाक्यातला हा आपला प्रिन्सिपल क्लॉज आहे. आता प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं. याला एक स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो आणि जे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात त्यांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी इतर वाक्यांवरती अवलंबून राहावं लागतं. आपण थोडक्यात या एका सेंटेन्सबद्दल डिस्कशन सुरू करूयात. जर आपण म्हटलं व्हेन शी विल अराईव्ह, ती येईल तेव्हा, पण तेव्हा काय होणार आहे, तेव्हा काय झालं होतं किंवा तेव्हा काय सिच्युएशन असणार आहे, इथे आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे हे अर्धवट आहे. त्यामुळे आपल्याला या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी हे जे महत्त्वाचं असणारं जे वाक्य आहे त्याची मदत घ्यावी लागते, म्हणून हे आपल्यासाठी प्रिन्सिपल क्लॉज आहे. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स येऊ शकतो. शी विल टेल अस अबाउट द एक्सपिडिशन म्हणजे ती आपल्याला त्याबद्दल सांगेल, पण कधी, व्हेन शी अराईव्हज. यामध्ये मात्र सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये मात्र आपल्याला कधीही फ्युचर टेन्समध्ये वाक्यरचना करायच्या नाहीत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. व्हेन ही कम्प्लिटेड द लेटर ही पोस्टेड इट. आता इथे आपल्याला करेक्शन काय करायचं आहे, इथे जे कम्प्लिटेड वापरलेलं आहे त्याऐवजी हॅड कम्प्लिटेड वापरावा लागेल. आता असं का करणार आपण, कारण दोन ॲक्शन्स एका वेळी घडलेल्या आहेत, बरोबर. दोन ॲक्शन्स जर एका वेळी घडत असतील तर आधी झालेली जी कृती आहे ती आपण नेहमी परफेक्ट टेन्समध्ये लिहितो आणि मग आपल्यासाठी इथे पास्ट टेन्स वापरलेला दिसत आहे. ती वाक्यरचना परफेक्ट पास्टमध्ये करावी लागेल. ठीक आहे, परफेक्ट पास्टमध्ये आपण हॅड प्लस V3चा वापर केलेला असतो. तशा पद्धतीने हे वाक्य करेक्ट करूयात. व्हेन ही हॅड कम्प्लिटेड द लेटर ही पोस्टेड इट. नेक्स्ट एक्झाम्पल, ॲज द टीचर अराईव्ड. कंजंक्शन आपण वापरलेलं आहे ॲज, जे आपल्याला वेळ दाखवतं. द स्टुडंट्स स्टूड अप. आता इथे ॲज वापरलेलं आहे म्हणजे सायमल्टेनियस ॲक्शन्स झालेल्या आहेत. ठीक आहे, आपण इथे कोणती आधी झाली कोणती नंतर झाली असं नाही म्हणत आहे, एकाच वेळी या गोष्टी झालेल्या दिसतात. ठीक आहे, जसे शिक्षक आत आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले, म्हणजे या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडत होत्या, सायमल्टेनियस ॲक्शन्स होत्या या. त्यामुळे इथे आपल्याला आधी घडलेली कृती आहे असं कुठेही जाणवत नाही, म्हणून इथे परफेक्ट टेन्स वापरण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट रूल काय आहे ते बघूयात. अवॉइड द यूज ऑफ नॉट इन द क्लॉज बिगिनिंग विथ अंटिल. आता अंटिल हा शब्द स्वतःमध्येच निगेटिव्ह आहे, बरोबर. अन वापरलेला आहे म्हणजे अद्यापपर्यंत नाही, अंटिल. तो आपल्याला इथे नॉट वापरण्याची गरज नाही. एक्झाम्पल आहे, प्लीज डू नॉट गो अंटिल आय रिटर्न. यामध्ये हे जे फर्स्ट प्रिन्सिपल क्लॉजमधलं वाक्य आहे इथे मात्र निगेटिव्ह वापरलेलं चालेल. सेकंड जे आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये असणारं वाक्य बनवतो त्यावेळेस अंटिलनी सुरुवात झालेली आहे, म्हणून या वाक्यात नॉट वापरायचं नाही. नेक्स्ट रूल आहे, क्लॉज बिगिनिंग विथ सिन्स, एव्हर सिन्स should be in past indefinite or past perfect and the main clause should be according to the rules of time expression. यामध्ये जो मेन क्लॉज असेल तो टाईम एक्सप्रेशन्सच्या रूलनुसार वापरलेला असेल, मात्र जो आपला सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे तिथे जर सिन्स आणि एव्हर सिन्स वापरलेला असेल तर तिथे आपल्याला पास्ट इनडेफिनेट म्हणजेच सिम्पल पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट वापरायचा आहे. हा रूल खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. समजायला सोपं आहे, व्यवस्थित आपण एकदा रिवाईज करूयात. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपल्याला सिम्पल पास्ट किंवा परफेक्ट पास्ट वापरायचा आहे, बरोबर. आणि जो काही मेन क्लॉज असेल, प्रिन्सिपल क्लॉज असेल, तिथे आपण टाईम एक्सप्रेशननुसार जो योग्य असेल तो टेन्स वापरणार. मग यामध्ये परफेक्ट टेन्स असू शकतो किंवा परफेक्ट कंटिन्युअससुद्धा असू शकेल. एक्झाम्पल बघूयात. सिन्स शी केम टू नागपूर शी हॅज नॉट मेट मी.
आपला हा प्रिन्सिपल क्लॉज आहे. इथे आपण परफेक्ट प्रेझेंटमधली वाक्यरचना केलेली आहे आणि आपण हा जो सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला आहे यात सिन्सचा वापर झालेला दिसतो, म्हणून इथे आपण सिंपल पास्ट टेन्समधली वाक्यरचना पूर्ण केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सिन्स आय रिटर्न फ्रॉम अमेरिका आय हॅव बीन वर्किंग हिअर. इथे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे, पण इथे मात्र आपण फक्त सिंपल पास्ट टेन्स वापरलेला दिसतो. वाक्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे? सिन्स. आता हा जो सेक्शन आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज या तिन्ही क्लॉजेसमध्ये सबऑर्डिनेट क्लॉज बनवताना काही कंजंक्शन्स वापरलेले असतात आणि त्या कंजंक्शन्सची सिमिलॅरिटी आपण तिन्ही क्लॉजेसमध्ये बघतो. पण टाईप कसा वेगळा ठरणार याबद्दल इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सगळे एक्झाम्पल्स आपण समजून घेऊयात. पहिलं एक्झाम्पल आहे, आय कांट से व्हेन ही विल गो. इथे आपण कंजंक्शन वापरलेलं आहे व्हेन, आणि हा जो क्लॉज आहे हा आपल्यासाठी नाउन क्लॉज आहे, कारण जर तुम्ही वाक्याला काय ने प्रश्न विचारला तर तो इथे ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब सारखं काम करेल, बरोबर. आय कांट से, काय नाही सांगू शकत, व्हेन ही विल कम. त्यामुळे इथे काय ने प्रश्न विचारल्यावर जर आपल्याला ऑब्जेक्ट मिळत असेल तर तो नाउन क्लॉज असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय नो द टाईम व्हेन ही विल गो. या वाक्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजसारखी ही रचना केलेली आहे, म्हणजे हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा ॲक्च्युली टाईप कोणता आहे त्याचा? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता इथे टाईम लिहिलेला आहे, टाईमबद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली जात आहे, नाउन किंवा प्रोनाउनला क्वालिफाय केले जात आहे, म्हणून हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. थर्ड एक्झाम्पल, आय शॅल गिव्ह यू मनी व्हेन यू रिटर्न माय बुक. आता या ठिकाणी मात्र मी तुला पैसे देईन. कधी देणार? कधी देणार म्हणजे इथे आपण ही जी कृती होणार आहे या कृतीबद्दल, व्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत आहोत, त्याला क्वालिफाय करत आहोत, म्हणून हा व्हर्बला क्वालिफाय करणारा ॲडव्हर्ब क्लॉज असेल आणि त्याचं टाईप कोणतं आहे मग? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, कारण आपल्याला वेळेसंबंधी इथे माहिती मिळत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज अ लाँग टाईम सिन्स वी मेट. या ठिकाणी आपण इथे सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा वापरू शकतो किंवा मग परफेक्ट प्रेझेंट टेन्सची सुद्धा वाक्यरचना आपण करू शकतो. मात्र आपण सिन्स कंजंक्शन वापरून जो काही पुढे ॲडव्हर्ब क्लॉज बनवलेला आहे हा कंपल्सरी पास्ट टेन्समध्ये इथे वापरायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इट वॉज अ लाँग टाईम सिन्स आय हॅड मेट हर. आता इथे आपण ऑलरेडी सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे, इथे वॉज वापरलेला आहे म्हणजे हा पास्ट टेन्स आहे आणि त्यामुळे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम जो आपण वापरलेला आहे सबऑर्डिनेट क्लॉज, हा इथे आपण परफेक्ट पास्ट टेन्समध्ये वापरलेला दिसतो. म्हणजे इथे जी ॲक्शन आधी झालेली होती ती सांगत असताना परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. आता हा ॲडव्हर्ब क्लॉजचा जो सेकंड टाईप आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इथे आपण नाही म्हटलं तर थोडक्यात कंडिशनल सेंटेन्सेस काय असतात याबद्दल सुद्धा समजून घेणार आहोत, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये काय आहे बघूयात. देअर आर 3 टाइप्स ऑफ कंडिशनल क्लॉजेस. ईच काइंड कंटेन्स अ डिफरंट पेअर ऑफ सिक्वेन्सेस ॲज फॉलोज. आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे, यात कोणती कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला या पेअर्स वापरायच्या आहेत. म्हणजे जो आपण क्लॉज बनवलेला आहे त्यामध्ये टेन्स कोणता आहे आणि प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण टेन्सनुसार कोणते हेल्पिंग व्हर्ब्स आपण वापरणार आहे याबद्दल इथे चार्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट आहे प्रेझेंट लाईकली कंडिशन. प्रेझेंट टेन्स असेल इथे आणि लाईकली कंडिशन म्हणजे असं असण्याची शक्यता आहे, म्हणजे ही शक्य असणारी गोष्ट असते, ठीक आहे. इथे जर कंडिशनल क्लॉजमध्ये आपण प्रेझेंट इनडेफिनेट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला असेल, सिंपल प्रेझेंट, तर जे क्लॉजमधलं सेंटेन्स असेल तिथे शाल किंवा विलचा वापर करायचा. आय किंवा वी करते असतील तर शालचा वापर होईल, इतर कर्त्यांसाठी विलचा वापर असेल. नेक्स्ट आहे प्रेझेंट अनलाइकली कंडिशन ऑर रिग्रेट ऑर विश. या ठिकाणी प्रेझेंट अनलाइकली कंडिशन म्हणजे काय? असं घडणं अशक्य आहे, ठीक आहे, किंवा आपण ह्याला इम्प्रोबॅबल कंडिशन सुद्धा म्हणतो. हे जे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कशन केलेलं आहे. एकदा ते लेक्चर तुम्ही बघा, वरती आय बटनमध्ये लिंक प्रोव्हाइड करते. PYQ जे आपण बघितले होते MPSCचे, त्यामध्ये क्लॉजेसबद्दल, कंडिशनल सेंटेन्सेसबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. या ठिकाणी आपण ॲडव्हर्ब क्लॉज ओळखत असताना कोणते रूल्स पाळायचे आहेत त्यासाठी ही गोष्ट बघत आहोत. एक गोष्ट आहे की
असं घडणं इम्पॉसिबल आहे, इम्प्रॉबेबल आहे असं असेल, किंवा मग रिग्रेट जो असतो, किंवा मग आपण एखाद्याबद्दल विश करत आहोत, अशा वेळेस आपण सब्जंक्टिव्ह मूडचा वापर केलेला असतो. आणि जर वाक्यामध्ये सब्जंक्टिव्ह मूड वापरलेला असेल तर तिथे शुड किंवा वुडचा वापर करायचा आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये. आणि नेक्स्ट आहे पास्ट कंडिशन. यामध्ये भूतकाळात एखादी गोष्ट घडायची राहून गेली, भूतकाळात घडलं नाही याबद्दल आपण सांगत असतो. ठीक आहे. आणि तिथे आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरलेला असतो. त्यासोबत आपल्याला प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वुड, शुड, कुड, माईट यापैकी एखादं मोडाल वापरून नंतर हॅव सुद्धा वापरायचं असतं. ठीक आहे. ही वाक्यरचना आपण आपल्या कंडिशनल सेंटेन्सेसच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये बघितलेली आहे. इथे लक्षात ठेवायचं, जर आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये हॅड प्लस V3 वापरलं असेल तर पुढे आपण मोडाल परफेक्टिव्हच वापरलं पाहिजे. मोडाल परफेक्टिव्ह कसे करायचे असतात? अशा पद्धतीचे आपण मोडाल्स वापरून पुढे हॅव सुद्धा वापरलेलं असतं, मग ते मोडाल परफेक्टिव्ह होतात. आपण या चार्टमध्ये जे काही डिस्कशन केलेल्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या कंडिशन्सबद्दल एक्झाम्पल्स बघूयात. पहिली कोणती कंडिशन आहे? प्रेझेंट लाईकली कंडिशन. यामध्ये इफ ही रन्स ही विल गेट हिअर सून असं एक वाक्य दिलेलं आहे. यात आपण काय म्हणतोय की जर तो धावत आला तर तो इथे लवकर येईल. म्हणजे आपण असं करणं शक्य आहे याबद्दल बोलत आहे, म्हणून आपण ह्याला प्रेझेंट लाईकली कंडिशन म्हणतो. इथे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे, म्हणून इथे विलचा वापर झाला. आपण हा रूल बघितलेला आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये शॅल किंवा विलचा वापर करायचा. जो आपण मगाशी बघितलेला चार्टमधला रूल आहे त्याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, यू विल पास इफ यू वर्क हार्ड. आता इथे ॲक्च्युली हे कळलं पाहिजे, पण जर काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर इफ जे आहे हे आपण कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये वापरलेलं असतं. ठीक आहे. कंडिशन असते, जर असं झालं तर, म्हणून आपण जर म्हणत असताना इफचा वापर केलेला असतो कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये. आता हा जो इफ वापरलेलं जे सेंटेन्स असतं तो आपला सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि दुसरं जे सेंटेन्स असतं ते प्रिन्सिपल क्लॉज असतं. इथे आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये इफ यू वर्क हार्ड म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे, म्हणून प्रिन्सिपल क्लॉजमध्ये विलचा वापर केलेला आहे. आता आपण प्रेझेंट अनलाइकली किंवा मग रिग्रेट आणि विश असणारी जी कंडिशन आहे ती बघूयात. आपण मगाशीच बघितलेलं आहे की ही जी कंडिशन असते ही आपण सबजंक्टिव्ह मूडमध्ये लिहितो आणि सबजंक्टिव्ह मूडच्या ज्या वाक्यरचना असतात ह्या पास्ट टेन्समध्ये असतात. इथे आपण सबऑर्डिनेट क्लॉज जो वापरलेला आहे, इफ आय हॅड अ स्टॅम्प म्हणजे माझ्याकडे जर स्टॅम्प असला असता, आय वुड गिव्ह इट टू यू, तर मी ते तुला दिलं असतं. पण इथे आपल्याला लक्षात येत आहे की ही गोष्ट असं घडणं शक्य नाही किंवा असं घडलं नाही याबद्दल आहे, म्हणून आपण इथे सबजंक्टिव्ह मूड वापरलेला आहे. सबजंक्टिव्ह मूडमध्ये पास्टची रचना असते, त्यामुळे हॅड वापरलेला असेल तर इथे आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वुडचा वापर करणार आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. इफ आय वर रिच आय वुड हेल्प यू. इथे आपण सबजंक्टिव्ह मूडमध्ये वर हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो. आपल्याला माहिती आहे की कोणताही कर्ता असू दे, सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, तरीही आपण प्रत्येक कर्त्यानंतर इथे वरचाच वापर करणार आहे, कारण हा आपण सबजंक्टिव्ह मूड बनवलेला असतो. सबजंक्टिव्ह मूड म्हणजे थोडक्यात काय, काही गोष्टी आपण इमॅजिनरी बोलत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पक्षी झाले तर, मी पंतप्रधान झाले तर, हे शाळेत असताना आपण जे निबंध लिहायचो त्यामध्ये आपण असं झालं तर काय, म्हणजे सगळं जर तर मध्ये आपण इमॅजिन करत असतो, काल्पनिक असतात ह्या गोष्टी, म्हणून आपण ह्याला सबजंक्टिव्ह मूड म्हणत असतो. आणि याची जी वाक्यरचना आहे यामध्ये जर सबऑर्डिनेट क्लॉज सबजंक्टिव्ह मूडचा असेल तर आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वुडचा वापर करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय विश आय वर अ क्वीन. इथे विश आपण सांगितलेली आहे आणि त्यापुढे सबजंक्टिव्ह मूड वापरलेला दिसतो. हा प्रिन्सिपल क्लॉज एवढाच आहे, एवढंच वाक्य असेल प्रिन्सिपल क्लॉजमध्ये. या ठिकाणी आपण विश व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ आय न्यू हर ॲड्रेस आय वुड सेंड हर अ मेसेज. वाक्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला सबजंक्टिव्ह मूड ओळखण्यासाठी मदत करतं. जर मला तिचा ॲड्रेस माहिती असला असता तर मी ते पाठवलं असतं. या ठिकाणी आपण पास्टमध्ये वाक्यरचना केलेली आहे. हा जरी सिम्पल पास्ट टेन्स असेल तरीही प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपण वुडचा वापर केलेला दिसतो. सबजंक्टिव्ह मूडबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर आपल्या आधीच्या ज्या डेली एक्सप्लेनेशनच्या वगैरे सिरीज आहेत किंवा मग कंडिशनल सेंटेन्सेसचा आपला जो पूर्ण PYQ सिरीज आहे ते पार्ट्स तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल.
आता पास्ट कंडिशन. पास्ट कंडिशनमध्ये काय असतं? भूतकाळात तसं घडलं नाही म्हणून भविष्यात होणारी कृती करायची राहिली. म्हणजे हे तेव्हा शक्य झालं नाही म्हणून दुसरी कृती घडू शकली नाही असं सांगतोय आपण. एक्झाम्पल बघूयात. इफ शी हॅड रिटर्न द लेटर शी वूड हॅव गॉट रिप्लाय यस्टरडे. इथे मात्र आपण परफेक्ट पास्ट टेन्स वापरत आहोत. परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्यरचना आहे इथे कंडिशनल क्लॉजमध्ये, सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये. इफचं जे वाक्य असतं ते आपण कंडिशनल सेंटेन्स म्हणतो. हा असतो सबऑर्डिनेट क्लॉज. आणि यामध्ये आपण परफेक्ट पास्ट टेन्स वापरलेला आहे. त्यामुळे पुढे जो प्रिन्सिपल क्लॉज असेल इथे आपण वूड नंतर हॅवचा सुद्धा वापर करायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. या वाक्यातलं हे जर हॅव नसेल आपल्या सेंटेन्समध्ये तर डेफिनेटली तिथे एरर असणार आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटसाठी क्वेश्चन आला, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन आला, म्हणजे अर्धवाक्य दिलेलं आहे, तुम्हाला कंडिशनल क्लॉज दिलेला आहे, पुढे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला हे खूप महत्त्वाचं ठरेल. परफेक्ट पास्ट टेन्समधली वाक्यरचना जर तुम्हाला दिसत असेल फर्स्ट पार्टमध्ये, तर इथे योग्य ते मोडाल वापरून शूड, कुड, वूड किंवा माईट यापैकी कोणतंही मोडाल वापरून हॅव वाक्यात आलंच पाहिजे कंपल्सरी. हे अजिबात विसरायचं नाही. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. इफ शी हॅड ब्रॉट मनी शी कुड हॅव एन्जॉयड द पिकनिक. इथे आपण हॅड ब्रॉट वापरलेला आहे, परफेक्ट पास्ट टेन्स आहे. आणि जर पुढे आपल्याला वाक्य बनवायचं असेल तर आपण तिथे कुड हॅवचा वापर करणं गरजेचं आहे. ओके, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही मोडाल परफेक्टिव्ह वापरता त्यानंतर सुद्धा इथे V3चा वापर करायचा आहे. कंडिशनल क्लॉजेस जे असतात त्याबद्दल आणखीन काही रूल्स दिलेले आहेत ते वाचूयात. These clauses are introduced with the following connectives: if, unless, I wish, would that, I would, if only, suppose, on condition that, provided, in case. हे सगळे जे कनेक्टिव्ज आहेत हे आपण कंडिशनल क्लॉजमध्ये वापरू शकतो. म्हणजे फक्त इफनी सुरू होणारं वाक्यच कंडिशनल क्लॉज असेल असं नाही. इतरही काही आपण कनेक्टिव्ज आहेत ते वापरू शकतो. हे सगळे जे आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. एक्झाम्पल बघूयात. इफ यू कम बाय कार वी विल टेक यू टू टेम्पल. इथे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना केलेली आहे. प्रेझेंट लाईकली कंडिशन जी आपण बघितलेली त्यातली ही वाक्यरचना आहे. इफ यू कम बाय कार वी विल टेक यू टू टेम्पल. कनेक्टिव्ह कोणता आपण वापरलेला आहे? इफ. नेक्स्ट एक्झाम्पल. इन केस यू डोंट वेस्ट टाईम यू कॅन लिव्ह हिअर. इथे सुद्धा आपण इफ वापरलं तरीही हे वाक्य पूर्ण होऊ शकतं, पण आपण कोणतं कनेक्टिव्ह वापरलेलं आहे? इन केस. समटाइम्स सबऑर्डिनेट कंजंक्शन इफ is omitted in adverb clause of condition. Should, were, had are used instead. म्हणजे वाक्यामध्ये कधी-कधी इफ जे आहे ते आपण गाळलेलं असू शकतं, त्याऐवजी शुड, वर किंवा हॅडनी वाक्याची सुरुवात असू शकते. एक्झाम्पल बघूयात. शुड यू वर्क हार्ड यू विल पास. इथे आपण इफच्या ऐवजी काय वापरलेलं आहे? शुड. ही कोणती कंडिशन आहे? प्रेझेंट कंडिशन, प्रेझेंट लाईकली कंडिशन. नेक्स्ट एक्झाम्पल. वर शी इंटेलिजंट शी वुड नॉट डू इट. म्हणजे जर ती इंटेलिजंट असली असती तर तिने असं केलं नसतं. इथे आपण अनलाईकली कंडिशनबद्दल बोलत आहे. म्हणजे ती इंटेलिजंट असली असती तर, पण हे आता शक्य नाही आहे कारण तसं नाही आहे. मग इथे आपण प्रेझेंट अनलाईकली कंडिशनबद्दल बोलत आहोत आणि इथे इफ आपण वापरलेलं नाही. जरी इफ वाक्यात नसेल तरीही ते वाक्य बरोबर कन्सिडर करायचं. म्हणजे जर एक थोडक्यात गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वाक्यामध्ये सुरुवातीलाच शूड, वर आणि हॅड दिलेला असेल आणि सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की हे आपण कंडिशनल सेंटेन्स बनवलेलं आहे. पुढे जो काही आपण टेन्स वापरणार आहोत तो योग्य रीतीने वापरलेला असेल तर अशा सेंटेन्सेसला तुम्ही करेक्ट समजायचं आहे. एरर डिटेक्शनच्या क्वेश्चन्ससाठी हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. हॅड आय डन इट आय वूड नॉट हॅव रिपेंटेड. आता इथे सुद्धा हॅडचा वापर झालेला आहे. ही पास्ट कंडिशन आहे. परफेक्ट पास्ट टेन्स वापरला आहे आपण, बरोबर. हॅड प्लस V3 दिसत आहे म्हणून इथे वूड आणि हॅव पण आलेलं आहे. पण वाक्य नकारार्थी करायचं आहे तर वूड नंतर नॉटची पोझिशन असणार आहे आणि हे जे V3 वापरतोय हे सुद्धा योग्य रीतीने वापरायचं आहे. आता अशा पद्धतीने मी तुम्हाला हे सेंटेन्स ब्रेकडाऊन करून जे सांगत आहे हे तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे ॲनालिसिस करत असताना. कधी कधी नॉटची पोझिशन आपल्याला चेंज करून दिलेली असते. म्हणजे समजा असं म्हटलं वूड हॅव नॉट रिपेंटेड तर ते वाक्य चुकणार आहे. ओके.
जर आपण म्हटलं वुड हॅव नॉट रिपेंटेड तर ते वाक्य चुकेल, कारण इथे नॉटची पोझिशन ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट दिसते. त्यामुळे हे जे सेंटेन्सेस आपण बघत असतो, एक्झाम्पल्स आपल्याला जे काही दिलेले आहेत पुस्तकामध्ये, यांचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मधला आपला नेक्स्ट रूल आहे अवॉइड द यूज ऑफ नॉट इन द क्लॉज बिगिनिंग विथ अनलेस. मग अशी आपण अनटिलचं जे एक्झाम्पल बघितलं होतं सेम तसंच आहे. इथे सुद्धा अनलेस म्हणजे जोपर्यंत नाही तोपर्यंत. मग हे स्वतः एक निगेटिव्ह शब्द आहे हा, त्यामुळे इथे आपण परत एकदा नॉट वापरलं तर ते डबल निगेटिव्ह होईल. आणि आपल्याला माहिती आहे प्लस मायनस मायनस, मायनस मायनस प्लस. ठीक आहे, तुम्हाला हे माहिती असणार आहे, तर आपल्याला हे इथे पण अप्लाय करायचं आहे इंग्लिशमध्ये सुद्धा. एक्झाम्पल बघूया त्याचं. यू विल नॉट पास अनलेस यू वर्क हार्ड. म्हणजे जोपर्यंत तू व्यवस्थित अभ्यास करत नाही तोपर्यंत तू पास होऊ शकत नाही. ही कोणती कंडिशन आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट रूल आहे वुड दॅट, आय विश, आय वुड, इफ ओनली आर युज्ड टू एक्सप्रेस रिग्रेट और डिससॅटिस्फॅक्शन विथ द प्रेझेंट. सच एक्सप्रेशन्स आर एक्सप्रेस्ड इन सबजंक्टिव्ह मूड. हे जे सेंटेन्सेस आहेत वुड दॅट, आय विश, आय वुड, इफ ओनली, हे जर आपण वाक्यात वापरत असेल तर इथे आपण असं घडलं नाही म्हणून रिग्रेट आहे किंवा पश्चाताप आहे, वाईट वाटत आहे, खंत आहे आणि असमाधान आहे, अशा पद्धतीने इथे वाक्यरचना केलेली असते. वाक्य हे जे असेल हे सबजंक्टिव्ह मूडमध्ये असणार आहे. एक्झाम्पल बघूयात. वुड दॅट आय वर इंटेलिजंट. हिंदीमध्ये आपण काश ऐसा होता असं म्हणतो ना, त्यावेळेस म्हणजे असं झालं असतं तर, अशा पद्धतीने हे वाक्य आहे. काश मैं इंटेलिजंट होता, अशा पद्धतीचं हे वाक्य वुड दॅटनी आपण रिग्रेट व्यक्त केलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे मी इंटेलिजंट नाही आहे, मी असायला पाहिजे होतं. नेक्स्ट आहे आय विश आय हॅड मनी नाव. काश माझ्याकडे आत्ता पैसे असले असते. इथे ही जी विश आहे ही सुद्धा थोडक्यात रिग्रेट सारखीच आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे इफ ओनली आय हॅडंट मेट हर लास्ट इयर. म्हणजे जर मी तिला मागच्या वर्षी भेटले नसते तर बरं झालं असतं. मराठीत आपण जे बरं झालं असतं असं म्हणतो ना, त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीचे कंडिशनल सेंटेन्सेस सबजंक्टिव्ह मूडमधले रिग्रेट किंवा विश व्यक्त करत असताना वापरायचे असतात. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. आय विश आय हॅड मनी देन. इथे हे वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे. नाऊ आपण प्रेझेंटसाठी वापरतो आणि पास्ट टेन्समध्ये आपण देनचा वापर केलेला असतो. म्हणजे तेव्हा माझ्याकडे पैसे असले असते तर. इथे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, आपण इथे पास्ट टेन्समधली रचना केलेली आहे, परफेक्ट पास्ट टेन्स, कारण तेव्हा माझ्याकडे पैसे असायला हवे होते. तो इथे 2 वेळा हॅड वापरलेला आहे. हे वाक्य बरोबर आहे, इथे कुठलीही चूक झालेली नाही. बरेच वेळा आत्तापर्यंत माझं ऑब्झर्वेशन आहे, कितीतरी विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे 2 हॅड जवळजवळ आले म्हणजे वाक्य चुकलं. पण असं नसतं, ही परफेक्ट पास्ट टेन्समधली रचना असते, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. इथे एक नोट दिलेली आहे ती बघूयात. वुड शुड बी युज्ड व्हेन द सब्जेक्ट्स ऑफ द क्लॉज डिफर. म्हणजे क्लॉजमध्ये जे काही सब्जेक्ट असतील ते वेगवेगळे असतील तर त्या ठिकाणी आपण वुडचा वापर करत असतो. एक्झाम्पल काय आहे बघूयात. आय विश यू वुड हेल्प माय ब्रदर. इथे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये सब्जेक्ट काय आहे आय आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपला सब्जेक्ट काय आहे यू. म्हणजे इथे 2 वेगळे वेगळे कर्ते आपण वापरलेले आहेत, म्हणून अशा वाक्यांमध्ये वुडचा वापर केलेला दिसतो. ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण 9 टाईप्स आहेत. त्यातले आज आपण 4 टाईप्स बघूयात. राहिलेले जे 5 टाईप्स आहेत त्यांचा उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यास करूयात. आत्ता आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हे 2 टाईप्स बघितलेले आहेत. तिसरा टाईप आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज इज इंट्रोड्युस्ड बाय द कंजंक्शन्स दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, लेस्ट. हे जे कंजंक्शन्स आहेत हे जर आपण पर्पज हेतू सांगण्यासाठी, कारण की असं म्हणत असताना वापरले असतील तर तो असेल आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. एक्झाम्पल्स. ही गोज टू दिल्ली एव्हरी मंथ सो दॅट ही मे सी हिज एलिंग फादर. या वाक्यात आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समधले एक वर्ब वापरलेला आहे, बरोबर. मग हा जो वर्ब आहे यामध्ये घडणारी जी कृती आहे ती का घडते हे कारण आपल्याला सांगितलं जात आहे, म्हणून इथे आपण सो दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे. तो दर महिन्याला दिल्लीला जातो कारण की. त्याचं कारण काय आहे हे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून हा झाला आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. नेक्स्ट एक्झाम्पल. शी केम इन ऑर्डर दॅट शी माईट बॉरो मनी. ती आली होती
कशासाठी? मग ती जी येण्याची क्रिया आहे, हे जे व्हर्ब आहे, याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये मिळत आहे. आपण आधीही बघितलेलं आहे, मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते. काही गोष्टी आठवण्यासाठी रिवाईज करूयात आपण. तर इथे जो बनवलेला क्लॉज आहे, म्हणजे ही जी एक आपण सेपरेट वाक्यरचना बनवतोय, ही वाक्यात ॲडव्हर्बचं काम करते. म्हणून हा ॲडव्हर्ब क्लॉज असतो. आणि इथे व्हर्बला क्वालिफाय करणारं हे वाक्य आहे, त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती आपल्याला मिळत आहे, म्हणून हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज. आणि तो इथे कारण सांगत आहे, हेतू सांगत आहे, म्हणून हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. नेक्स्ट एक्झाम्पल, वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. या वाक्यामध्ये आपण लेस्ट कंजंक्शन वापरलेलं आहे. लेस्टला मराठीमध्ये आपण नाही तर असं म्हणत असतो. लेस्टबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. आपले जे डेली एक्सप्रेशन सिरीज आहेत त्यासोबतच कंडिशनल सेंटेन्सेसच्या लेक्चरमध्ये सुद्धा लेस्टबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. याचे 2 महत्त्वाचे रूल्स असतात. पहिला जो आहे त्यामध्ये शुड हे वाक्यात कंपल्सरी आलं पाहिजे, लेस्टचं जे वाक्य असतं त्यामध्ये, आणि नॉट त्या वाक्यामध्ये वापरायचं नाही किंवा कुठलाही निगेटिव्ह शब्द आपण त्या वाक्यात वापरणार नाही. कारण मगाशी जे आपण अनलेस आणि अंटिल बघितलं सेम तसंच असेल. लेस्ट हे ऑलरेडी नकारार्थी आहे. पुढे नोट दिलेली आहे. ओके, ही तीच नोट आहे जी आता आपण डिस्कस केली. लेस्टच्या वाक्यांमध्ये नॉट वापरायचं नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसपर्यंत बघणार आहे. याबद्दल काय रूल्स आहेत ते बघूयात. Adverb clause of place is introduced by the conjunctions where, wherever. But adverb clause of place does not qualify any place given in the main clause. हे खूप महत्त्वाचं आहे. मेन क्लॉजमध्ये सांगितलेल्या प्लेसबद्दल इथे माहिती देत नाहीये. जर मेन क्लॉजमधल्या प्लेसची आपण माहिती दिली तर तो इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल. आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस बघायचा आहे. ओके, ही खूप महत्त्वाचं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा व्यवस्थित. एक्झाम्पल बघूयात, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आय शॅल गो टू दिल्ली व्हेअर माय फादर लिव्स. या वाक्याचं मराठीत आपण जर ट्रान्सलेशन बघितलं तर ते काय असेल? मी दिल्लीला गेलं पाहिजे जिथे माझे वडील राहतात. मग या नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळाली, म्हणून हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, हा इथे ॲडव्हर्ब क्लॉज नाही. ॲडव्हर्ब क्लॉज कसा असतो ते बघा. आय शॅल फॉलो यू व्हेअर यू गो. इथे आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये कुठल्याच प्लेसबद्दल सांगितलेलं नाही आहे. मी तुझ्या पाठीमागे येईन जिथे जिथे तू जाशील. म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपल क्लॉजमध्ये प्लेस मेन्शन केलेली नाही. ठीक आहे, त्यामुळे या प्लेसबद्दल आपण एक्स्ट्रा माहिती पुढे सांगितलेली नाही आहे. पण तरीही हे जे वाक्य आहे हे आपण व्हेअर यू गो एवढंच जर म्हटलं तर इनकम्प्लीट होईल. म्हणून हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि तो या प्रिन्सिपल क्लॉजवरती वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अवलंबून आहे. आणि याचा जो टाईप असेल तो कोणता असेल? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. कारण अर्थातच आपल्याला स्थळ किंवा जागेबद्दल माहिती मिळत आहे. आता हे थर्ड एक्झाम्पल बघा, नाऊन क्लॉजचं आहे. आय डोंट नो व्हेअर ही लिव्स. जर तुम्ही वाक्याला काय ने प्रश्न विचारला तर तुम्हाला नाऊन क्लॉज मिळणार आहे. आय डोंट नो, मला काय माहिती नाही, तो कुठे राहतो. त्यामुळे हा इथे व्हेअर कंजंक्शन वापरून नाऊन क्लॉज वापरलेला आहे. WH वर्ड्स जे आहेत, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स जे आहेत, हे कंजंक्शन्स म्हणून आपण बऱ्याच वेळा तिन्ही क्लॉजेसमध्ये वापरलेले दिसतात. मात्र ते कोणत्या गोष्टीला क्वालिफाय करतात यावरून आपल्याला ह्यांचे टाईप्स आयडेंटिफाय करायचे आहेत. जर हे जे आपण वापरलेले कनेक्टिव्ज आहेत हे नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत असतील तर तो असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज. इथे जर व्हर्बबद्दल आपल्याला माहिती दिलेली असेल किंवा एखाद्या ॲडजेक्टिव्हबद्दल माहिती असेल किंवा इतर कोणत्या तरी एका ॲडव्हर्बबद्दल माहिती असेल तर तो असेल ॲडव्हर्ब क्लॉज. आणि या वाक्यात आपण नाऊन क्लॉज जो बनवलेला आहे इथे ऑब्जेक्ट आपल्याला मिळत असतो, म्हणून हा असेल नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉजचे जे टोटल 5 टाईप्स आहेत याबद्दल आपण आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. एकदा ते लेक्चर नक्की बघा. ॲडव्हर्ब क्लॉजचे बरेच टाईप्स आहेत आणि ते लक्षात ठेवण्यासाठी थोडेसे अवघड आहेत. त्याची प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण काहीच पार्ट्स बघितलेले आहेत. म्हणजे टोटल 4 पार्ट्सचा आपण आज अभ्यास केला. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जे राहिलेले 5 टाईप्स आहेत ॲडव्हर्ब क्लॉजचे ते बघूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.